आला नमुना 100% हा दारू पिलाय. मी पिलोय आज, आज माझी ओ साहेब थांबो थांबो गाडी. अरे मरणाचा दारू पिलाय तू. हा हेल्मेट बी नाही घातलं. हा दारू पिऊन गाडी चालवतो. साहेब तुम्ही खरं सांगा, तुम्ही जुळवे आहे ना? दोन दिसत मला, खरं सांगा. तुला माहितीये ना दारू पिऊन गाडी चालवलं गुन्हा दाखल होतो. हा आणि दारू पिऊन गाडी चालवलं काय होतं माहितीये ना? दारू पिल्यानंतर काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. काय होत नाही मित्रा. दारू पिऊन गाडी चालवशील, धडकशील, मरशील. मग मेल्यावर आईवडील 4 दिवस फक्त रडल. मित्र मैत्रीण 4 दिवस रडतील, तुला विसरून जातील. पण घाबरू नको, काय होत नाही. बरं ऍक्सिडेंट मधून जर तू वाचला आणि जर तू कोणाला उडवलं, बिचारा गरीबाला पुतून चालताना कोणाला उडवला आणि तो जर मेला, तर पब्लिक जमा होतील. पब्लिक जमा झालं काय करतात, पब्लिक सगळे तुला मारतील. न्यूजवाले, चॅनलवाले सर्व येतील. सगळ्या टीव्ही मध्ये तुझं नाव येईल. पोलीस येतील, तुला चौकीत नेतील, तुझा गुन्हा दाखल होईल. मग मित्रा घाबरू नको, काय होत नाही. मग जेल जाशील, जेल गेल्यावर लोक तुला नाव ठेवतील, तुझ्या आईवडिलांना पोचतील, तुझ्या आईवडिलांना बाहेर जाणं मुश्किल होईल. मग त्या टेन्शनने ते लोक बिचारे आत्महत्या करतील. मग एकटा राहशील. मित्रा घाबरू नको, काय होत नाही. मग सजा काढून जेलमधून येशील. जेलमधून आल्यावर घरात लपून बसशील. ना आईवडील राहणार, ना मित्रमैत्री, ना कोणी राहणार. सगळे तुला सोडून जातील. बाहेर जायचं मन होणार नाही. लोक नाव ठेवतील. बाहेर गेले की लोक मारतील. मग आता काय करू, एकटा राहशील. परत वाटत तू जेलमध्ये. मग घरात एकटा बसशील, डिप्रेशन मध्ये जाशील, दारू मागवशील, दारू पिशील आणि नंतर रशीकडे बघशील आणि म्हणून फाशी घेशील, मरशील. मित्रा घाबरू नको, काय होत नाही. अरे कुठे गेला साहेब? खाली खूप काय होतंय साहेब. हे घ्या गाडीची चाबी, मी चालत जातो साहेब. आतापासून दारू नाही पिणार. गेला तो तर सुधारला. तुम्ही कधी सुधारणार? भेटला तिथे भेटू नका. एवढे सगळे दिले तरी म्हणे काय दिले बे, काय दिले बे, काय दिले बे. चला या आता.